हा, काय बोलायचं तुला? मला ना एवढंच बोलायचंय की आपण वेगळं होऊयात. तुला वेगळं व्हायचंय? हा, का वेगळं वेगळं व्हायचं व्हायचंय तुला? मला. आवडे, अगे आवडे, आवडे, ए पोरी, आवडे. आईला काय बायको बसवली नसते, आवाज ऐक ना. आवडे, मी काय म्हणतोय? आवडे, उठ लवकर. काय झालं तुला? अगं ते कामं पडलेत तिकडं, ते कामं कुणी आवरायचे? तुम्हीच आवर मग जा. मग मी भांडे घासायचे का? गाचं भांडे. अरे तुला काही समजतं का? फरशी पुसायची. काय वरती बसायची? मग बरं मला काय सांग, हो? ऐक. हा बोला. तू येऊन सारखी झोपती, काही कामधंदा करत नाही, तुला काय प्रॉब्लेम काय मला सांग एकदा. काय म्हणणं आहे तुझं मला सांग. मला सुखाने झोपून पण देत नाही तुम्ही. अरे पण सुखाने झोपून द्यायचं, घरातले सगळे कामं पडले, जेवण बनवायचे, भांडे घासायचे, सगळे कामं करायचे, कपडे धुवायचे. हा, घरातले आहे की ते करतील ना, झोपून द्या मला. चला. अरे घरातले घरातले म्हणजे बायको आहे तुझी माझी. हा हे मग काम काय? ऐक, हे काम सगळे तुलाच करायचे आहेत, कोणी करणार नाहीये. मला काय नोकर म्हणून आणलं का मग ह्या घरात? हा, लक्ष्मी मी या घरची. मग लक्ष्मी काय काम करत नाही काय? का नुसती खायचं, नुसती हे करायचं, बसायचं नुसतं? हा, ती काम मोली आली नाही मग मी काय करायचं त्याच्यात? म्हणजे मी काय काम करायचे का घरातले सगळे? अरे पण आवडे, तुला कळतंय का कामवाली बाईचा तुझा काही संबंध आहे का? ऐक, आता कामवाली बाई जर नसणं आली, एक काम कर ना तू. तुला काय करायचंय? काम करायचे, जेवण बनवायचे, आपल्यासाठी दोघांसाठी बनवायचे, आई बाबासाठी बनवायचे. तुला हे गोष्टी कळत नाही की तुला? तुमची आई आहे की काम करायला, मला कशाला लावता मग? तसे मी लय थकले, मला झोपून द्या बरं. अरे आई ना अख्ख्या आयुष्यभर तिने काम केलंय, तिला पण आराम पाहिजे ना, घुसल्या घुसले पाहिजे ना आराम तिला. अहो मी बी माहेरीले काम केलंय, मग सासरी मला आराम नको का? सासरे तुझ्या बापाने केला आराम केला होता का असा? का माझ्या बापाने केला होता असा? मी करते आराम, कोणाच्या बापाने बिपाने नाही केला. आणि तुम्ही येऊन जाऊन माझ्या घरच्यांवर का जाता हो? आता कसा तुला राग आला? मग माझ्या बाप बद्दल तू बोलते, आई बद्दल बोलते, त्याचा राग बरा येत नाही? हा, त्यांचा राग कर तेव्हा मला राग येत नाही काय? आणि तुला कसं काय राग आला आता? ते ठीक आहे ना, मी बोलते ते ठीक आहे, तुम्ही नाही बोलायचं तसं. पण मग तुला काम करायला काय होते? हे बघा, काय चाललंय मागाच्यापासून? काम 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 काम. नाही करायचंय मला काम. जा, जे करायचं ते करा, नाही करणार मी काम. का नाही काम करणार तू? जे करायचं ते म्हणजे? अहो सांगितलं ना, मला नाही होत माझ्याने काम करायला. का होत नाही तुझ्या काम करायला? ही माझे नाजूकशे हात, ह्याने मी काम करू का? अरे त्या घासलेट पडला त्याच्यावरती, ते हात तिकडे साईड ठेव. मला एक गोष्ट सांग, तुला अडचण काय? कुठल्या गोष्टी तुला अडचण आहे? कुठल्या गोष्टी कमी पडत नाही तुला? तुला चांगल्या साड्या घेते, तुला मेकअपचं सामान आहे, तुला कुठल्या गोष्टी, तुला दागिने घेतले. हा, तू म्हणे मला स्कूटी घे, तुला स्कूटी घेऊन दिली, तुला चांगला मोबाईल घेऊन दिला. अजून काय पाहिजे तुला मला सांग बरं? मला फक्त हेच पाहिजे की मला काम नकोय. मग तुला काम नको नुसतं, तुला खायला आणि झोपायला तुला तुझं धुणं धुत बसतो काय? तुम्हाला कसं कळत नाही? लग्नाच्या अगोदर माझे लय स्वप्न होते. काय स्वप्न तुझं लग्नाच्या अगोदर? मला ना सासरे एकदम आरामात राहायचं होतं, कसलंच काम नको. नको ते सकाळी स्वयंपाक, नको ते धुणं, नको ते भांडे, काहीच नको. अरे प्रत्येक मुलीला लग्न झाल्यानंतर हे सगळ्या गोष्टी करावं लागतात, काम करावं लागतं, सगळ्या गोष्टी करायला लागतं, सासू सासऱ्याचे पाय चापावं लागते. तुला हे गोष्टी कळतंय का? सासू सासरे वय हा, काय कामाचे नाही ते. आणि तसंही हा, मी तुम्हाला खरं बोलायचंच राहून गेली. हा, काय बोलायचं तुला? मला ना एवढंच बोलायचंय की आपण वेगळं होऊयात. तुला वेगळं व्हायचंय? हा, का वेगळं वेगळं व्हायचंय व्हायचं? मला की मला नाही जमत हे सगळे काम, ते सगळं मलाच करावं लागतं. सासूबाई काय करतात, नुसतं बसत नाही तर गिळतात, सगळं मग मीच अरे करते. तीच करणार आहे ती. तुला माझ्या आई बाप नकोय का तुला? नकोय मला का तुमच्या नकोय आई तुला? बाप. कारण की सगळं घरातलं काम मीच करते, काहीच करत नाही, नुसतं आई तर गिळतात मग त्या. मी इको झोपली, तुला माझ्या आई बाप नकोयत ना? मला मला माझे आई बाप मला पाहिजे. मला काय बाकी माहित नाही. झालं, हा, बायकोची बाजू घेऊन तुम्ही आईचीच बाजू घ्या. मग आईची बाजू आई बाप आहे माझे, ते मला त्यांची बाजू घ्या ना, भागे ना. मग मला माहितच होतं तुम्ही असंच करणार. त्यासाठी मी माझी बॅग भरून ठेवली होती. बॅग भरून ठेवली होती? हा, मी चालले निघून आता माहेरी. मग अजून पण वेळ गेली नाहीये. वेळ नाही गेली, मला माझ्या आई बाप पाहिजेत. मला बाकी मला माहित नाही. तुला काम धंदे करायला पाहिजे ना तू. झालं तुमचं सुरू परत. तुम्हाला हेच करायचं असेल ना, तर मी चालले निघून.
आवडे जाते मी. आवडे थांब. आवडे आवडे अगं थांब. काय चाललंय? काय झालं? अचानक तुझं फोन नाही काय काय झालं? म्हणणं झालं तुमचे? काय तिलाच विचारा तुम्ही आता. तुम्ही कशाला आला माझ्या माग माग? मलाच यावं लागलं काय आता. तुम्ही तर म्हणलं होतं ना जा निघून. आता बायको म्हणल्यानंतर यावं मला लागतं सांग बाबा. काय झालं? मारहाण झाली का तुला? आणलं का त्यांनी? खवळले चिडले काय झालंय काय नाही? पप्पा हे कधीच माझी बाजू घेत नाही हो, सारखं मला बोलत राहते. काय झालं? शांत हो तू शांत हो. मला सांग काय झालं ते? तुम्हाला तर माहितीये ना तुम्ही मला किती प्रेमाने वाढवलंय. अरे मग आता तू इथं माहेरात होती, तुझी आई बाप सगळी तुझी काळजी घ्यायची, तुझा लाड करायची. मग तिथं तू सासरी आहे ना? आता तुम्ही ह्यांनाच सांगा बरं, तुम्ही मला माहेरता असताना काडीचं काम तरी दिले का, करायला लावलं का कधी? हो बाई, आता मग लग्न झाल्यावर सगळ्याच मुलींना करावं लागतं. बाबा असं नाही ना. आता ही तुझी भाऊजाई काय करते? सगळं घराचा नीटनाटकेपणा कोण करतं? तेच करतात की. तुझी वहिनी वहिनी करते. करते की हा. नाही? अरे तुझ्या भावाची कोण काळजी घेतं? त्याचा डब्बा भानगडी सगळं तुझी वहिनी. वहिनीच करते ना. हा खुशी पाणी आण ग बाई, पाणी प्यायच तुला. हा शांत हो आता. अजून काय अडचण तुझ्या सांग बरं. हो बाबा काय सांगू तुम्हाला, तिथं गेल्यापासून नुसती कटकट 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 झाली नुसती सासू डोक्याला. भांडते का तुझ्या संग? त्या नाही हो, त्या गरीब येत तसं काही नाही एवढं. ऐका ना मला सांगा आता घरातले सासूने कामं सांगितले ती करायला पाहिजे की मग तुम्ही शांत बसा, मी बोलते ना. नाही? तीच तिला आता समजून सांगा. तुझ्या भाऊजाईने जर मला काही टायमाला जेवण नाही दिलं, माझे कपडे नाही धुतले, हे पाणी तर, आणि मग हिनं जर माझी काळजी नाही घेतली तर तुला चांगलं वाटेल का? नाही वाटणार. नाही. हा, मग जसं तुझ्या बापाने नीटनाटकं राहावं, तुझा बाप खुश राहावा असं तुला वाटतं का नाही? हा आणि मग आता ते तुझ्या मालकाला, तुझ्या त्या नवऱ्याला वाटतं ना आपली बी आई बाप खुश असावं. वाटतं, पण बाबा तुम्हाला माहितीये तिथं गेल्यावर मला सगळं करावं लागतं. भांडे स्वयंपाक ते धुणं ते सगळं करावं लागतं. मला नाही आवडत ते सगळं अरे आता करायला. ठीक आहे, तुला तुझी भाऊजाई होती मदतीला म्हणून तुला नाही कामाची गरज भासली. आता तू गेल्यावर तिला विचार बरं, तिला कोणी मदतीला? कुणीच नाही, एकटीलाच करावं मी लागतं. ह्यांना हे म्हणते की आपण मोलकरीण लावू. नाही 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 नाही. मग तू काय करणार? घरात मोलकरी लावल्यानंतर तू काय करणार? इथं घरात मोलकरी आहे का आपल्या? नाही ना. मग कोण करतं? एकटी करते ना तू पण करायचं. कामाची सवय लावून घ्यायची ना. हे बघ, आणि आता असं परत रुसून यायचं नाही, भांडणं करायची नाही. मस्त आहे ना, दोघांनी यायचं, राहायचं एक दिवस. कळलं ना सगळं व्यवस्थित. आता निघायचं का? हा का जेवण करून जात? नाही नाही, आई बाबा पण उपाशी आहे मग ना. कसं सोनं माझं हुशार झालं ना. आता तेवढी थाटामाटात ती बॅग भरली का ती बॅग घे. हा मस्त जायचं. काय अडचण आलं फोन करत जा, मी चक्कर मारत जाईल. तुझा भाऊ येत जाईल, जाशील ना तिच्या जातो का नाही येत भेटायला जा बरं कधी? का भावड्या. हा येत जाईल. काय दाजी मस्त राहायचं. आता काय आता हे त्रास बीस देतात काय माझ्या बहिणीला? त्रास-बीस काय नाही. हा? आहे तिचं- तिचं आणि काय दाढी नाही. बिडी कमी करा ना जरा. हा करू आता थोडं जरा. बरं चला येते बरं का दादा काळजी मी घे, पण. परत भांडण नाही कारण करायची. की- हा मस्त स्वयंपाक पण राहायचं. करायचंय घरी गेला. बरं येत्या दादा येत्या. तू काय रोजच वहिनी येते बाई? येते बर का? आवडेचं. येत्या बाबा. हा. आवडेचं. हा येते हो दमखासन. शे असं असतं चालू काय होतं गोंधळ नेमकं? मी आत होतो मला बारीक काहीच सारीक. कळलं आता ते लहान आहे, कळत नाही ना नाही. तिकडं. प्रत्येक गोष्टीवर आहे ना हे घरी येते. असं नाही, आता ते अजून बालिश आहे ना.